या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती, त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघा। निवडणुकीपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्हाला 16वा + 17वा हप्ता जो आहे म्हणजेच टोटल 3000 रुपये भेटायला पाहिजेत, परंतु 16वा हप्ता त्याच्या अगोदर भेटायला पाहिजे। त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर या ठिकाणी त्याचा GR येऊन 17व्या हप्त्याचा तोही तुम्हाला 15 तारखेच्या आतमध्ये भेटणं खूप गरजेचं आहे, कारण की 15 तारखेनंतर नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी निवडणुका जे आहेत ते चालू होणार आहेत आणि आचारसंहिता लागल्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्ही कुठलीही सरकारची योजना असेल किंवा त्याचा आर्थिक लाभ देणं जे आहे ते बंद केलं जातं। भरपूर साऱ्या ऑर्डर्सवरती या ठिकाणी स्टे आणला जातो। बघा आता लाडकी बहीण योजना देखील तशाच पद्धतीची या ठिकाणी सरकारची एक आर्थिक मदत म्हणून या ठिकाणी त्याचा प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचा लाभ दिला जातोय। मग तुम्हाला 16वा + 17वा हप्ता याच नोव्हेंबर महिन्यामध्ये भेटणं गरजेचं आहे। बघा 16वा हप्ता जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी 100% भेटणारच आहे, कारण की त्याचा GR देखील प्रसिद्ध झालेला आहे, त्याची प्रोसेस चालू झालेली आहे। परंतु 17वा हप्ता जर या ठिकाणी या महिन्यामध्ये तुम्हाला 15 तारखेच्या अगोदर जर नाही भेटला तर मग मात्र तो डिसेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये म्हणजे पुढे जाण्याची शक्यता असू शकते। तर आपण जर याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये जरी देखील बघितलं ऑक्टोबर 2024 मध्ये बघा तुम्हाला 2 हप्ते एकत्रित दिले होते आचारसंहिता लागायच्या अगोदर, कारण की आचारसंहितेमध्ये आर्थिक लाभाच्या योजनेचे पैसे जे ते वाटप करता येत नाहीत त्याच्यामुळे। त्याच पद्धतीने यामध्ये देखील तुम्हाला 16वा + 17वा हप्ता एकत्रित भेटल्यास मग तुम्हाला 3000 रुपये भेटू शकतात। तुम्हालाही वाटतं का 16वा + 17वा हप्ता मग एकत्रितच भेटावा किंवा टप्प्याटप्प्याने देखील या ठिकाणी निवडणुका किंवा आचारसंहिताच्या लागायच्या अगोदर या ठिकाणी भेटावेत असं तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा मग या ठिकाणी 16वा + 17वा हप्ता जर तुम्हाला भेटला तर या महिन्यामध्ये मग तुम्हाला 3000 रुपये भेटू शकतात। मग लाडकी बहीण योजनेचा 16वा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी भेटेल? बघा 16वा हप्ता जो आहे त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, त्याच्याबद्दल काही या ठिकाणी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। हा 16वा हप्ता तुम्हाला लवकरच या ठिकाणी भेटणार आहे, कारण की त्याचा ऑफिशियल GR देखील आलेला आहे आणि त्याची प्रोसेस देखील चालू झालेली आहे। परंतु प्रश्न राहतो या ठिकाणी तो म्हणजे तुमचा 17वा हप्ता, तो म्हणजेच तुमचा या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता। आता हा 16वा हप्ता जो आहे तो तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ आहे, तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे याच महिन्यामध्ये म्हणजेच या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये भेटलेला असेल। परंतु या ठिकाणी तुमचा 16वा हप्ता तर तुम्हाला भेटेलच, परंतु 17वा हप्ता जो आहे तो आचारसंहितेमध्ये या ठिकाणी न अडकता तो देखील लवकरात लवकर सरकारने वाटप करणं गरजेचं आहे। तुम्हालाही तसंच वाटतं का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी येस म्हणून नक्की सांगा तुम्हालाही तसंच वाटत असेल तर, कारण की बघा जर तशा पद्धतीने या ठिकाणी जर तुमचा 17वा हप्ता अडकला आचारसंहितेच्या काळामध्ये तर तो पुढे जाऊ शकतो, त्याच्यामुळे हा लेट होऊ शकतो असंही या ठिकाणी आहे। बघू शकता तशीच न्यूज देखील या ठिकाणी आलेली आहे, बघू शकता आपण साम टीव्हीची ही न्यूज आहे, याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की ऑक्टोबर संपला तरीही लाडकी बहीण योजनेचा तुमचा 15वा हप्ता 16वा हप्ता जो आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे त्याचे 1500 रुपये मग कधी भेटणार, याच्यामध्ये त्यांनी देखील या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिलेली आहे बघा, ज्याच्यामध्ये म्हटलंय की लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवरती गेलेला आहे आणि खरोखरच हा लांबणीवरती गेलेला आहे, कारण की ऑक्टोबर महिना पूर्ण महिनाभर तुम्ही वाट पाहिली, सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात भेटला, मात्र या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या निमित्ताने भेटेल अशी आशा प्रत्येक लाडक्या बहिणींना होती, मात्र तो भेटला नाही।
आणि तो देखील या ठिकाणी 30 तारखेपर्यंत 31 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींनी वाट पाहिली. आता नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे, परंतु अजूनही याची फिक्स डेट आलेली नाही. म्हणजे ह्या 15 तारखेपर्यंत कधीही तो भेटू शकतो. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्याची पैसे येण्याची शक्यता आहे, जो की ऑक्टोबरचा हप्ता आहे. पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये मग एकत्रित येणार का, याच्यामध्ये देखील बघू शकता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती नोव्हेंबरचा जो तुमचा लाभ आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी 15 दिवसामध्ये या ठिकाणी हे पैसे भेटणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला निवडणुका आधी पैसे दिले जातील. निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे कोणताही निधी दिला जाणार नाही. यामुळेच निवडणुका लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. इथं देखील त्यांनी सांगितलेलं आहे, बघू शकता. तर तुमचा हा 17वा हप्ता जो आहे त्याचे निवडणुका लागण्यापूर्वी तुम्हाला पैसे भेटू शकतात. बघा 16वा हप्ता जो आहे त्याची ऑलरेडी प्रोसेस चालू झालेली आहे आणि तो ऑक्टोबरचा हप्ता आहे, त्याच्यामुळं त्याला वेळ लागणार नाही. तो तुम्हाला ह्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भेटू शकतो. परंतु प्रश्न राहतो तो म्हणजे 17व्या हप्त्याचा. तर हे 17वा हप्ता प्लस तुमचा या ठिकाणी 16वा हप्ता जो आहे तो एकत्रित दिल्यास तुम्हाला निवडणुकीपूर्वी या ठिकाणी आचारसंहिता लागण्यापूर्वी 3000 रुपये मात्र या ठिकाणी मग भेटू शकतात. त्याचीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचा हप्ता मग एकत्र येणार का? बघा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवरती गेलेला आहे. आपण बघितलं पूर्ण ऑक्टोबर महिना तुम्ही वाट पाहिली, त्यासाठी सरकारनं कुठंतरी 1 तारीख देखील प्रत्येक लाभाची फिक्स करणं गरजेचं आहे. मग ती पुढच्या महिन्याची असेल किंवा त्याच महिन्याची असेल, अशा पद्धतीने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना त्याची पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? तुमचं काय याबद्दल मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सर्वांनी नक्की सांगा. परंतु आता नोव्हेंबरचा हप्ता मग कधी येणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत, कारण की आचारसंहिता लागू शकते, त्याच्यामुळे हा हप्ता लांबणीवरती जाऊ शकतो. आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याचेही बोलले जात आहे. तर बघा या ठिकाणी आपण जर बघितलं फक्त 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठीचा सध्या GR आलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी मग नोव्हेंबरचा लाभ देखील बघा या ठिकाणी सरकारने जर 2 हप्ते एकत्रित जरी नाही दिले तरी 16वा हप्ता वाटप केल्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये असेल त्याचा GR काढून 3 ते 4 दिवसामध्ये म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी नोव्हेंबरचाही हप्ता याच नोव्हेंबर महिन्यामध्ये देणं गरजेचं आहे. जर तसं नाही झालं तर आचारसंहितेमध्ये मग हा हप्ता तुमचा अडकू शकतो आणि तो पुढे जाऊ शकतो. मग एखादा महिना 2 महिने या ठिकाणी लेट मात्र होण्याची शक्यता असू शकते. मागच्या 2024मध्ये देखील निवडणुका होत्या, आचारसंहिता होती, त्याच्यामुळेच या ठिकाणी 2 हप्ते तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये बघा एकदाच भेटलेले होते आणि दिवाळी देखील होती. त्याच्यानिमित्त आचारसंहिता असेल किंवा दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी 2 हप्ते तुम्हाला एकदाच दिले होते. 3000 रुपये वाटप केले गेलेले होते. त्याच्यामुळे या ठिकाणी या ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा दोन्ही मिळून तुम्हाला एकत्रित हप्ता भेटण्याची शक्यता मग असू शकते. तर बघा आता पुढच्या महिन्यात कदाचित महिलांना 3000 रुपये एकत्रित येऊ शकतात. म्हणजे ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत निवडणुका होणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेनंतर या ठिकाणी निवडणुका असू शकतात. त्याच्यामुळे या महिन्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये एकत्रित येण्याची शक्यता असू शकते. जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, महापालिकेच्या निवडणुका या पुढील 3 महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जात नाही. त्यामुळे या दोन्ही महिन्याचे या ठिकाणी लाभ जे आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित देण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगितलं जात आहे. तशी या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे आणि तसं जर झालं तर लाडक्या बहिणींना मग एकत्रित 3000 रुपये देखील भेटू शकतात किंवा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी याच महिन्यामध्ये 1500 + 1500 अशा पद्धतीने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 वेळेस वितरण या ठिकाणी केलं जाऊ शकतं. तसा निर्णय जर घेतला तर लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा देखील भेटू शकतो, जेणेकरून त्यांना या ठिकाणी नोव्हेंबरचा लाभ जो आहे तो मग लेट होताना दिसणार नाही. वेळेवरती ते पैसे जे आहेत ते या ठिकाणी आचारसंहितेपूर्वी मग भेटू शकतात. तर ही महत्त्वाची माहिती जी आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे बघा हा तुमचा 16वा हप्ता वितरित करण्यासाठीचा या ठिकाणी GR देखील प्रसिद्ध झालेला होता. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रियेसाठी मुदत देण्यात आलेली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खात्यामध्ये तुमची निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे. यासाठी पाहू शकता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी eKYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत
याबाबत आज मंत्रालयामध्ये बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते. अशा पद्धतीने त्यांनी ट्विट करून या ठिकाणी माहिती दिलेली आहे. म्हणजेच तुम्हाला 18 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी आता e-KYC करायची. बघा, नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे. तुम्हाला e-KYC करताना काही प्रॉब्लेम येत आहेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एक छोटासा प्रश्न आहे, तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही असा कुणाकुणाला या ठिकाणी एरर येतोय, त्यांनी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्याचं नक्की उत्तर द्या, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल की e-KYC बद्दल काय प्रॉब्लेम येत आहे तो. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. तुमचे अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.